23 मे 2026. जागा मुरादाबादचा मजोरा पोलीस ठाण्याचा परिसर असलेला कुंदनपूर भाग. सकाळची वेळ होती जेव्हा अचानक एक फोन येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूला एक स्त्री ढसाढसा रडत होती. तिचा आवाज इतका कापत होता की तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा नीट निघत नव्हता. आणि मग रडत रडत ती महिला फक्त एवढंच म्हणाली की दीदी, आता पवन हे जगात राहिले नाहीत. काही सेकंदासाठी फोनच्या त्या बाजूला सर्व काही थबकले होते, कारण कॉल करणारी दुसरी कोणी नसून खुद्द पवन ठाकूर यांची पत्नी आंचल होती. ती सतत रडत होती. मग स्वतःला सावरत ती म्हणाली की अचानक त्यांची तब्येत बिघडली, खूप जास्त बिघडली. आणि मग चालता चालता ते पायऱ्यांवरून खाली पडले. पहिल्या नजरेत हा एक वेदनादायक अपघात वाटत होता. एक सामान्य कुटुंब, अचानक झालेला मृत्यू आणि मागे सोडून गेलेले रडणारे भडकणारे लोक. पण जशी जशी बातमी कुटुंबापर्यंत पोहोचली, काही गोष्टी खूप विचित्र वाटू लागल्या. खूपच विचित्र, इतक्या विचित्र की ज्याने ऐकले त्याच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला की जर हा फक्त एक अपघात होता तर मग 30 वर्षाच्या पवनने या घटनेच्या सुमारे 3 महिने अगोदर आपल्या बहिणीला फोन करून का म्हटलं होतं की जर मला काही झालं तर समजून जा, मी आत्महत्या केलेली नाही, माझी हत्या झालेली आहे. आता प्रश्न असा होता की एक माणूस स्वतःच्या मृत्यूची शक्यता आधीच कशी व्यक्त करू शकतो? पवनला खरंच एखाद्या धोक्याची जाणीव झाली होती का? की मग हा फक्त एक योगायोग होता? पण त्या घरात 21 मेच्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आणि पवन खरंच पायऱ्यावरून खाली पडला होता का? की त्या बंद भिंतीच्या मागे भलतंच काय घडलं होतं? या प्रकरणाला समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी 3 महत्त्वाच्या पात्रांना समजून घ्यावं लागेल. पहिला, 30 वर्षाचा पवन ठाकूर. दुसरी, त्याची पत्नी 24 वर्षाची आंचल. पण कथेत आणखी एक नाव होतं, शिखा. ही आंचलची लहान बहीण होती. पहिल्या नजरेत तिचा या प्रकरणाशी काही खास संबंध दिसत नव्हता, पण तिनेच आपल्या बहिणीसोबत एक सौदा केला होता. एक असा सौदा जो अत्यंत घृणास्पद होता आणि तो पुढे जाऊन समोर आला. सर्वात आधी बोलूया पवन ठाकूरबद्दल. मुरादाबादचा मजोरा पोलीस ठाण्याअंतर्गत कुंदनपूर येथे राहणारा पवन ठाकूर मूळचा मेंढर परिसरातील एक साधारण पण अत्यंत जबाबदार कुटुंबातील होता. वेळ निघून गेला आणि जसे वय वाढले, पवनच्या जबाबदाऱ्या देखील वाढू लागल्या. त्याने शिक्षण पूर्ण केले, मेहनत केली आणि शेवटी कृषी विभागात सरकारी नोकरी मिळवली. घरच्यांसाठी ही फक्त नोकरी नव्हती तर अभिमानाची गोष्ट होती, कारण एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सरकारी नोकरी म्हणजे एक स्थिर उत्पन्न मानले जाते. कदाचित यामुळेच घरच्यांना आता पवनच्या लग्नाची चिंता वाटू लागली होती. तिकडे मुरादाबादपासून काही किलोमीटर दूर संभल जिल्ह्यातील हजरतनगर परिसरात एक दुसरं आयुष्य चाललं होतं. म्हणजे एक असं आयुष्य ज्याचं नाव आता पवनशी जोडलं जाणार होतं. आंचल. ती शिकलेली, कमी वयाची आणि कुटुंबाची लाडकी होती. आंचलचे कुटुंब एक सामान्य कुटुंब होते. घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न एका चांगल्या कमावत्या घरात व्हावं, मुलगा चांगला असावा. नशिबालाही हेच मान्य होतं, कारण काही काळातच मुरादाबादमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या पवन ठाकूरचे स्थळ आले. पहिल्या नजरेत दोन्ही कुटुंबांना आवडलं. संभाषण पुढे वाढले आणि हळूहळू हे नातं कायमचं पक्क झालं. पवनला वाटलं होतं की आता त्याचे आयुष्य स्थिर होणार आहे, जिथे सुख, आपुलकी आणि नवी सुरुवात असेल. शेवटी 2020 दोघांचं लग्न झालं. 2020 लग्नानंतर पवन ठाकूर आणि आंचलचे आयुष्य अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसारखे पुढे जाऊ लागले. नव्या जबाबदाऱ्या, छोट्या मोठ्या कुरबुरी, दोघेही हळूहळू आपापल्या आयुष्यात पुढे जाऊ लागले. सर्व काही सामान्य दिसत होते. पवन कृषी विभागातील आपल्या सरकारी नोकरीत व्यस्त असायचा, तर आंचल ही घर सांभाळायची. वेळ निघून गेला आणि लग्नाच्या सुमारे 3 वर्षानंतर त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. हळूहळू त्यांनी कुटुंबापासून वेगळे राहणं देखील सुरू केलं. म्हणजे पवन मुरादाबादच्या कुंदनपूर भागात एका वेगळ्या घरात पत्नी आणि मुलीसोबत राहू लागला. त्यामुळे आता घराच्या 4 भिंतीच्या आत काय चाललं आहे याची प्रत्येक गोष्ट बाहेर राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोचत नव्हती. वेळ जात होता, वरून सर्व काही ठीक दिसत होते. एक चांगली नोकरी, पत्नी, 3 वर्षांची मुलगी आणि भविष्याची स्वप्ने.
पण कधी कधी आयुष्य बाहेरून जितकं सामान्य दिसतं, आत तितक्याच शांततेत काहीतरी बदल चाललेला असतो. आणि मग येतो फेब्रुवारी 2026चा महिना. घटनेच्या सुमारे 3 महिने आधीचा हा काळ होता. एक दिवस पवन आपली बहीण अनिताला फोन करतो, पण आता त्याचा आवाज आधीसारखा नव्हता. आतून खूप त्रस्त असलेला माणसासारखा कापणारा आवाज, आणि त्या भीतीपोटी तो एक अशी गोष्ट बोलून जातो ज्याकडे त्यावेळी कदाचित कोणीही गंभीरपणे पाहिले नव्हतं. त्याने फोनवर बहिणीला म्हटलं होतं की दीदी, जर कधी माझ्यासोबत काही वाईट झालं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी स्वतःचा जीव घेणारा माणूस अजिबात नाही. जर कधी माझ्या मृत्यूची बातमी तुझ्यापर्यंत आली तर त्याला आत्महत्या समजू नकोस, माझी हत्या झालेली असू शकते. त्यावेळी हे ऐकून अनिताला थोडं विचित्र वाटलं, पण कुटुंबात अशा भावनिक गोष्टी कधी कधी माणूस बोलून जातो. तसे तिला देखील वाटलं, पवन कामाच्या आणि कौटुंबिक तणावामुळे त्रस्त असेल, म्हणूनच काहीही बोलत आहे असा तिने विचार केला. पुन्हा आयुष्य पूर्ववत झाले आणि कोणी जास्त विचारपूस केला नाही. दिवस जात गेले, घर चालत राहिले, सर्व काही सामान्य दिसत होते. पण अखेर तेच घडलं ज्याची भीती पवनने 3 महिने आधी व्यक्त केली होती. 23 मे 2026च्या त्या दुर्दैवी सकाळी अचानक एक फोन येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूला आचलचा रडणारा आवाज असतो. दीदी, पवन आता या जगात राहिले नाहीत. बातमी मिळताच पवनचा भाऊ देवेंद्र आणि कुटुंबातील इतर लोक वेळ न घालवता कुंदनपूरकडे निघाले. रस्त्यात एकच प्रश्न होता की अचानक असं काय घडलं. जेव्हा कुटुंब घरी पोहोचले तेव्हा तिथे शोककळा पसरली होती. पहिल्या नजरेत प्रकरण अपघातासारखे वाटत होते, पण पवनच्या शरीरावरील खुणांकडे जेव्हा कुटुंबाचं लक्ष गेलं तेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले. जर तो फक्त पायऱ्यावरून पडला होता तर त्याच्या शरीरावर मारहाणीच्या इतक्या खुणा कशा असू शकतात? त्या खुणा स्पष्ट सांगत होत्या की हा सामान्य अपघात नाही. विशेषतः पवनचा भाऊ आणि बहिणीच्या मनातील संशय तेव्हा अधिकच वाढला जेव्हा त्यांना 3 महिने आधी पवनने फोनवर सांगितलेली ती गोष्ट आठवली. तीच चेतावणी, तीच भीती. आता कुटुंबाला वाटू लागलं की पवन व्यक्त करत असलेली भीती सत्यात उतरली आहे. या अवस्थेने कुटुंबाला पोलिसांकडे जाण्यास भाग पाडलं. प्रकरण SSP सतपाल यांच्या नेतृत्वाखाली मुरादाबाद पोलिसांपर्यंत पोहोचलं. सुरुवातीला आचलने तीच कहाणी सांगितली, तब्येत बिघडणे आणि पायऱ्यावरून पडणे. पण पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा सर्व खोटेपणा उघडा पडला. पोस्टमॉर्टम रिपोर्टने स्पष्ट केलं की पवनचा मृत्यू पडल्यामुळे नाही तर विजेचा शॉक आणि विषामुळे झाले आहे. सोबतच शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा CDR आणि मोबाईल चॅट्स तपासले तेव्हा एक असा भयानक सत्य समोर आलं ज्याने सर्वांची होशीस उडाली. आचलची लहान बहीण शिखा, तिचा या प्रकरणात किरकोळ रोल नव्हता. कारण कधी कधी घर तोडण्यासाठी एकच माणूस पुरेसा नसतो. काही लोक एकत्र येऊन नात्याची राख रांगोळी करतात. सुरुवातीच्या तपासात जी स्त्री सर्वात जास्त रडताना दिसत होती, स्वतःला एक दुःखी पत्नी सांगत होती, त्याच आचलचे नाव तपासाच्या केंद्रात आले होते. पोलीस तपास आणि कुटुंबाच्या आरोपानुसार या कथेची सुरुवात अचानक झाली नव्हती, तर तिची पायाभरणी काही महिन्यापूर्वीच झाली होती. आचलच्या आयुष्यात आणखी एक माणूस आला होता ज्याचं नाव होतं अंकित. तो कोणी बाहेरचा माणूस नव्हता, तर नात्याने पवनचा सख्खा पुतण्या होता. एकीकडे पवन होता जो अंकितला आपल्या मुलासारखं मानत होता, तर दुसरीकडे अंकित होता ज्याचे घरी येणे जाणे होते. या दरम्यान आचल आणि अंकित यांच्यात जवळीक वाढली आणि हळूहळू हे नाते एका अफेअर प्रेमात बदलले गेले, जे गेल्या 2 वर्षांपासून चालत आले होते. सुरुवातीला कोणाला काही समजले नाही, पण घरातील वातावरण बदलणे, छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडण होणे, अचानक वागणे बदलणे, फोनवर लांबच लांब बोलणे आणि घरातील शांतता वाढणे सुरू झाले. पण एक दिवस या शांततेला जणू नजर लागली. एका दुपारी पवन कामावरून लवकर घरी आला तेव्हा त्याला काही आवाज आले. खिडकीतून त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याने आपल्या पुतण्याला आणि पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. त्यावेळी घरात मोठं वादळ आलं. पवनने संयम गमावला आणि अंकितला घरातून हाकलून दिलं आणि आंचलला स्पष्ट चेतावणी दिली की एकतर हे सर्व थांबव किंवा माझ्याशी असलेलं नातं तोडून टाक. इतकी मोठी गोष्ट झाल्यानंतर त्यांच्या सर्व काही सामान्य कसं झालं
हा प्रश्न निर्माण होतो. तर इथे आचलने एक लबाडीचा खेळ खेळला. ती पवनसमोर गयावया करू लागली, माफी मागितली आणि खोट्या शपथा घेतल्या की ती आता अंकीशी कधीही बोलणार नाही. पवनने आपल्या 3 वर्षाच्या निष्पाप मुलीसाठी आणि घर वाचवण्यासाठी आचलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याला वाटलं की त्याची पत्नी आता सुधारेल, पण ती शांतता फक्त एक दिखावा होती. आचलने पवन समोर चांगल्या पत्नीचे नाटक केले होते, पण मागे अंकित सोबत मिळून पवनला रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन आखला होता. याच वेळी पवनच्या मनात खोल भीती बसली होती. त्याला वाटू लागलं होतं की आचलच्या डोळ्यात प्रेम नाही, तर एक मृत्यूची छाया आहे. म्हणून घटनेच्या 3 महिने आधी त्याने बहिणीला आधीच फोन करून सांगितला. ती गोष्ट सांगितली होती जी 21 मे 2026च्या रात्री सत्य ठरली होती. पोलीस तपासानुसार त्यांच्यातील नाते संपले नव्हते. बाह्य दिखावा संपला होता, पण लपून छपून प्लॅनिंग चालू होतं. याच दरम्यान या कथेत 2 नवीन पात्रे आले. पहिली शिखा ही आचलची 18 वर्षाची लहान बहीण आणि दुसरा अजय दिवाकर हा शिखाचा प्रेमी. मे 2026च्या सुरुवातीला आचल सुमारे 15 दिवसांसाठी संबल येथील आपल्या माहेरी गेली होती. वरून पाहता ही एक सामान्य भेट वाटत होती, पण याच दरम्यान संपूर्ण कट रचला गेला. तिथे तिने आपली सख्खी बहीण शिखा हिला देखील सोबत घेतलं, पण शिखाची एक अट होती. शिखाने वचन दिले की ती या कामात मदत करेल, पण बदल्यात पवनच्या मृत्यूनंतर ती सुद्धा तिच्या प्रेमीसोबत त्याच मुरादाबादच्या घरात विना अडथळा राहील. म्हणजे 2 सख्ख्या बहिणी आपापल्या प्रेमीसोबत त्याच घरात राहू इच्छित होत्या. इतकेच नाही तर आचलची नजर पवनच्या 10 बिघा जमिनीवर आणि घरावर होती, जे तिला पवनला रस्त्यातून हटवून मिळवायचं होतं. आचल ही मुरादाबादला परत आली, पण यावेळी ती एकटी नव्हती. योजनेनुसार 17 मे रोजी तिची बहीण शिखा सुद्धा त्या घरात राहू लागली. अंकित आणि अजय सुद्धा त्यांच्या संपर्कात होते. आता फक्त संधीची वाट होती. त्या दिवशी पवन आपल्या बहिणीच्या घरी गेला होता, पण आचलने अचानक फोन करून काही कामाचे कारण सांगून त्याला लवकर घरी बोलवलं. पवनने जसे घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, अचानक संपूर्ण घरातील लाईट बंद करण्यात आली. अंधारात आधीच लपून बसलेल्या त्या चौघांनी आचल, अंकिता, शिखा आणि अजय यांनी पवनवर एकत्र हल्ला केला. पवनला काही समजण्याआधीच त्याला पकडून खाटेला दोऱ्याने बांधण्यात आलं, जेणेकरून तो स्वतःचा बचाव करू शकणार नाही. त्यानंतर क्रूरतेचा कळस गाठला गेला. सुमारे 3 तास पवनला काठ्याने मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर त्याला 1 ते 2 वेळा नाही तर तब्बल 9 वेळा विजेच्या करंटचे शॉक देण्यात आले. पवन आपल्या लहान मुलीची दुहाई देत प्राणाची भीक मागत होता, पण त्या चौघांना अजिबात सुद्धा दया आली नाही. सर्वात जास्त हादरवणारी गोष्ट म्हणजे पवन जेव्हा शेवटचे श्वास घेत होता आणि तडफडत होता, तेव्हा आचल आणि अंकित त्याच्या समोर सर्व मर्यादा ओलांडत होते. शेवटी पवन जेव्हा पूर्णपणे बेशुद्ध आणि अर्धमेला झाला, तेव्हा त्याला जबरदस्तीने विष पाजण्यात आलं. तो पूर्णपणे मृत झाल्यानंतर त्याला पायऱ्यांजवळ आणून सर्वांनी मिळून खाली फेकून दिलं, जेणेकरून त्याने स्वतःच विष पिऊन तो पायऱ्यावरून खाली पडला असा दिखावा करता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी रडण्याचं नाटक करण्यात आलं. आज ते सर्व तुरुंगाच्या सळ्यामागे आहेत आणि आपल्या शिक्षेची वाट पाहत आहे. पण मागे राहिलेली ती 3 वर्षाची निष्पाप मुलगी, जिचे वडील आता या जगात नाही आणि आई तिच्या कृत्यामुळे जेलमध्ये बंद आहे. म्हणूनच कौटुंबिक निर्णय घेताना किंवा आयुष्यात पुढे जाताना भविष्याचा नक्की विचार करा, कारण तुमच्या चुकांची शिक्षा निष्पाप बालकांना भोगावी लागते. धन्यवाद मित्रांनो. आजची क्राईम स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.